नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्या जानकीला म्हणते की अजून सुद्धा शर्वरी खोटं बोलतीये, मी हेच म्हणणार आहे. जानकी म्हणते ठीक आहे ना, दरवेळेला तुझं तेच चाललंय, इतक्या वेळा समजावलं, तू काय विश्वास ठेवत नाही ना ऐश्वर्या. पहिला तुझ्याच मनासारखं करूया, थांब. प्लॅन माझा असेल, आता काय प्लॅन असेल, कसं करायचं, काय करायचं, सगळं जानकीने ठरवलेलं असतं. ऐश्वर्या म्हणते डन. माझी इच्छा आहे ना, एकदा खात्री करायला काहीच हरकत नाहीये. शर्वरीनेच खून केला ही मी खात्रीने सांगते. जानकी तुला मंजूर आहे का? सगळा प्लॅन ऐश्वर्याला सांगितलेलं असतो. जानकी म्हणते तुला मंजूर आहे का? ऐश्वर्या म्हणते मंजूर आहे. ठीक आहे, आपण असंच करूया. आता आपण बघू तू खरी ठरतेस की मी जिंकतीये. एकमेकीच्या हातात हात दिलेला असतो आणि डन असं केलेलं असतं. इकडे आता हा राहुल असतो, हा देसाईच्या डोक्यावरच बसलेला असतो. काहीही करून मला सोडवायचं म्हणजे सोडवायचं. शर्वरीच्या वकिलाने किती इझिली प्रूव्ह केलं की तो खून मी केलेला असू शकतोय म्हणून. आणि तुम्ही काय करताय देसाई वकील? तशी स्ट्रॅटेजी वापरली तशी तुम्ही काही प्लॅन करताय की नुसते बसलाय? सगळं काही जे असतं ना स्ट्रॅटेजी वगैरे ते सांगायचं नसतं मिस्टर राहुल. काही सरप्राईज ठेवायचं असतं. डायरेक्ट यूज करायचं आणि समोरच्याला शॉक करायचं असतं. त्यांना शॉक करणं सोडा, निदान मला तरी शॉक करा की. मॅडम प्लॅन सांगा, मला अडकवू नका. मॅडम सांगा नेमकी प्लॅन काय तुमचा? आता हा सारखं म्हणत असतो काय प्लॅन आहे मला एकदाच सांगा आणि काही करून मला सगळ्यातून बाहेर काढा. कितीही पैसे मोजायला तयार आहे. किती वेळा सांगितलंय तुम्हाला मी. आय नो इशू तो नाहीच आहे ना पैशांचा. पहिला चुकीचं सिद्ध करू शकलं असते, पण असू द्या त्यांना आनंद घेऊ द्या की. जय साहेबांनी 15 मिनिटं दिली नाही ना, म्हणून सगळा फॉल्ट झाला. त्यांनी जर 15 मिनिटं दिली असती तर सगळं समोर आलं असतं. बरीने एक जरी चूक केली ना की आपल्याला सोपं जाणार आहे. तिने अशी काहीतरी चूक करावी की आपल्याला बोलायला पॉइंट मिळावा. राहुल, शर्वरीबद्दल जे काही माहिती आहे ना ते मला सांगा. एक ना एक गोष्ट सांगा म्हणजे मला तशी मांडता येईल आणि तिला बरोबर अडकवता येईल. राहुल असतो सगळ्या छोट्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी या देसाई वकिलांना सांगत असतो, जेणेकरून ही प्रत्येक पॉइंटचा फायदा घेणार. राहुल स्वतः वाचण्यासाठी शर्वरीला पुरती अडकवण्याचा प्लॅन करत असतो आणि वाटेल ते करायला तयार असतो. का? आता स्वतःला फक्त निर्दोष बाहेर यायचं असतं. मुलगी आलेली असते ना जेलमध्ये, ती म्हणते कॉन्स्टेबल मॅडम, ओ कॉन्स्टेबल मॅडम. आता ही चिडलेली असते, यांचं काय भनभन. आता ही जाते. काय ग सारखं लॉकअपचा दरवाजा उघडा, बाथरूमला जायचंय. झोपायच्या वेळा झाल्या की लगे बाथरूम वगैरे सुचतो, हो की नाही? त्याला ताप आहे, जरा पण लाजा वाटती नाही काय गे? मुलगी शर्वरीला म्हणते चल ना, तुला पण यायचंय ना माझ्यासोबत, चल की. म्हणते हो जाऊया. म्हणते 1 मिनिट थांबा, आलेच मी. ती म्हणते इथून सटकू, मला रस्ता पण माहितीये. जानकीने आता पोलिसांना मिळून एक प्लॅन केलेलं असतो. त्या मुलीला शर्वरीला बाहेर काढायला लावलेलं असतं. आता कॉन्स्टेबल आणि पोलिसांमध्ये काहीतरी बोलणं होतं. इन्स्पेक्टर साहेब लगेच जानकीला फोन लावतात. जानकी मॅडम, तुमचा अंदाज खरा ठरला. तुमची नणंद खरंच निर्दोष आहे, तिने खून केलेला नाहीये. त्याची संधी मिळाली तरी सुद्धा त्या पळाल्या नाही. त्यांनी या संधीचा फायदाच घेतला नाही. त्या म्हटल्या की नाही, मला नाही जायचंय कुठे. आता बाथरूमच्या निमित्ताने पळायची संधी होती तरी सुद्धा शर्वरी बाहेर पळाली नाही. ती तिथेच राहिली. तिला माहिती मी निर्दोष, मी काही केलंच नाहीये आणि मला घरचे लोक सोडवताय, तर मी पळून अजून अडचणीत काय येऊ? शर्वरी म्हणते मी येणार नाही. हे डोक्यावर पडली की काय? चल की. शर्वरी म्हणते नाही, मी येणार नाही म्हणजे नाही. ती संधी मिळाली तर चल की, कशाला थांबते इथे सडत? ती म्हणते नाही, मी येणार नाही. जायचं तर तुझा, मला यायचं नाहीये. म्हणते मॅडम ही पळून चालली होती आणि मलाही पळून चल असं म्हणत होती, पण मला जायचं नाहीये. सांगितलं तुला जायचं तर जा, मी येणार नाही, मला जबरदस्ती करायची नाही. टेबल म्हणतो तू का नाही गेलीस ग? तुला होती ना चान्स, जायचं की पळून. केलंच नाहीये तर मी का पळून जाऊ? नाही खून केलाय मी निर्दोष आहे, तर मी पळून का जाऊ? आणि पळून गेले आणि अजून अडकले तर? मी काही केलेलंच नाहीये तर पळून जाण्याचा प्रश्नच येत नाही मॅडम. की बहिणी सोडवेल, मला नाही जायचंय आता पळून वगैरे. हे सगळं काही इन्स्पेक्टर नाही जानकीला लगेच फोन करून सांगितलेलं असतं. जानकी म्हणते थँक्यू इन्स्पेक्टर साहेब, खूप मदत झाली तुमची. सुद्धा अशाच पद्धतीने कैद्याच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज घेता येतो. खूप शर्वरी निर्दोष असतीलच आणि त्यांनी निर्दोष सुटावं अशीच इच्छा आहे माझी. जानकी म्हणते ओके. आता फोन बंद केलेलं असतो. ऐकलं ना स्वतःच्या कानाने, शर्वरी माणसं पळून गेल्या नाही कारण ते निर्दोष आहे. त्यांना चान्स होता, ते पळून जाता आलं असतं ना. उलट त्यांनी त्या बाईला सांगितलं मी निर्दोष आहे, माझी जानकी बहिणी मला सोडवेल, मला कुठेही पळून यायचं नाहीये. तुला जायचं तर तू जाऊ शकतीये. यावरून कळतंय की शर्वरीने खून केलेला नाहीये. तिने जर खून केला असता, तिने धडपड केली असती बाहेर पडण्यासाठी. तिने नाहीच केलाय, त्यामुळे तिला बाहेर पडायचंच नाहीये. ऐश्वर्या, याचा अर्थ काय होतो? तू बेट हरली आहेस ऐश्वर्या. आता ऐश्वर्याला आठवायला लागलेलं असतं की जानकी प्लॅन ठरवलं तेव्हा काय म्हटली होती. शर्वरी पेन्सिलसाठी एक संधी क्रिएट करूया, ज्या संधीतून शर्वरीला जेलमधून पळायचा अगदी सोपा आणि सहज असा मार्ग हाती असेल. ती इथून पळाली की पळाली, परत आतमध्ये यायचं टेन्शनच नाही. ती जर पळाली तर ती दोषी आहे आणि ती जर नाही पळाली तर ती निर्दोष, तिने खून केलेलं नाहीये हे सिद्ध होणार आहे. आपण तिला संधी देऊच या ऐश्वर्या. त्यांनी जर खून केला असेल तर 100% पळून जाणार आणि नसन खून केला तर तिथून हलणार सुद्धा नाही. त्यांचा विश्वास पाहिजे वहिनीवर की वहिनी सोडवणार म्हणजे सोडवणार. ऐश्वर्या म्हणते जानकी तू चुकती या वेळेला. तिच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे आणि ती गोल्डन चान्स सोडणार नाही. इतकी मूर्ख ती नाहीच आहे. ती काय आहे आणि कशी मला चांगलं माहितीये. त्यामुळे जानकी तिची बाजू तू घेऊ नको आणि तिच्याबद्दल मला काहीही सांगायला जाऊ नको.
तू फक्त संधी दे, संधीचं ती सोनं करणार आणि पळून जाणार, यात काही शंकाच नाही. ऐश्वर्याला फुल कॉन्फिडन्स असतो की शर्वरी पळून जाणार म्हणजे जाणारच. जानकी म्हटलेली असते, मला नाही वाटत शर्वरी वंश पळून जातील. अगं तू ओळखलं नाहीये ना, म्हणून तू अशी बोलतीये, म्हणून तुला वाटत नाही का ती पळून जाणार. मी बेट लावतीये, ती पळून जाणार म्हणजे जाणार ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की मी ऐश्वर्या स्वतः चॅलेंज स्वीकारतीये, ती पळून जाणार, यात काही शंकाच नाही. तू म्हणशील ते मान्य करायला तयार आहे मी जानकी. मी तुला गॅरंटेड सांगते शर्वरी पळून जाणार, यात काही शंकाच नाही. इन्स्पेक्टर बरोबर बोलून घेते, सगळा प्लॅन समजावून सांगते, हे कशासाठी करतोय, काय करतोय, सगळंच त्याला सांगूया. ओळखीची बाई शर्वरी वंशाच्या लॉकअप मध्ये टाकूया, मग तिला कन्व्हिन्स करायला लावूया की इथून पळून जाऊया चान्स मिळाल्यावर. पण सगळा सीन काही क्रिएट करू आणि मग काय शर्वरी पळून जाते की नाही, दूध का दूध पाणी का पाणी होणारच. तिने जर खून केला असेल तर ती पळून जाणार म्हणजे जाणार, आणि नसेल खून केला तर तिथेच थांबणार, यात काही शंकाच नाही. तू आता बघाच ऐश्वर्या, तू खरी ठरतीयस का मी खरी ठरतीये, पण माझा विश्वास आहे शर्वरी वंश निर्दोष आहे, त्यांनी खून केलेला नाहीये, त्या जेलच्या बाहेर पळून जाणार नाही. त्या म्हणते ते जर जेलमधून पळून गेल्या नाही ना, तर तू त्यांच्यावर कधीच संशय घेणार नाही, कळतंय का. सारखं शर्वरी गुन्हेगार आहे असं म्हणायचं नाही. जानकी आता एकदाच सांगत असते ऐश्वर्याला, हे फुल अँड फायनल शेवटचं. ऐश्वर्या म्हणते मंजूर आहे की, काय होतं काय नाही मला रिझल्ट सांग, मी कधीच शर्वरीवर डाऊट घेणार नाही. ऐश्वर्या आता तरी विश्वास बसलाय का, प्लीज ऐश्वर्या, संशयाचा तो किडा आहे ना तो डोक्यातून काढून टाक, काहीही उपयोग होणार नाहीये त्याच्याने. का वेड्यासारखं करतीयस तू. अगं शर्वरीने नाही काही केलंय, तिने जर केलं असतं तर ती पळून नक्कीच गेली असती. आता विश्वास आहे ना, विश्वास ठेव की म्हणते शर्वरीच्या बाबतीतली शंकेची सुई इतके सहजासहजी निघून जाणं इम्पॉसिबल आहे. ऐश्वर्या आता मनातल्या मनात बोलत असते. जानकी समोर उभी असते आणि ऐश्वर्याला तिच्यावर अजून सुद्धा विश्वास नसतो. जानकी म्हणते आता तरी काढून टाकणार आहे का संशयाची सुई. ऐश्वर्या तिला काही बोलत नाही, पण मनातल्या मनात म्हणते हे इम्पॉसिबल आहे. सुद्धा वाटतंय ती पळून गेली नाही ना, माहिती होतं अवंतिका काही करून तिला वाचवणार, म्हणून ती पळून जायच्या फंद्यात पडलीच नाही. ऐश्वर्याला अजून सुद्धा तिच्यावर विश्वास नसतो. बेटच चुकीची लावली. शर्वरी इतकी स्मार्ट आहे हे मी ओळखायला पाहिजे होतं. ऐश्वर्या स्वतःशी बोलत असते आणि म्हणते ऐश्वर्या तू माती खाल्ली, ही बेट लावायलाच नको होती. तू बोलून काय उपयोग आहे, मी हरली आहे आणि त्याने एक्सेप्टेड. पुरावे शोधणार आणि मग काय म्हणणं आहे ना ते तुला सांगणार म्हणजे सांगणार. जानकी आता ऐश्वर्या सगळं मनातल्या मनात बोलत असते. पुरावे आणणार आणि शर्वरी दोष म्हणजे तिने खून केलाच आहे हे तुला कळतं की नाही तू बघच. जानकी म्हणते काय ग आता कसला विचार करते आणि किती वेळची कुठे हरवली तू ऐश्वर्या, काय चाललंय तुझं, अजूनही विश्वास नाहीये का. आता उशीर झालाय, जाऊन झोप ऐश्वर्या, झोप. उद्या अवंतिकाला डिस्चार्ज मिळणार आहे आणि त्यानंतर घरी आल्यावर कोर्टात सुद्धा जायचंय. चल आराम करतो ऐश्वर्या, चल 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 आरामाला जा. आता जानकी झोपायला निघून गेलेली असते. ऐश्वर्या हॉलमध्ये विचार करत तशीच थांबलेली असते, कारण ऐश्वर्याला अजून सुद्धा विश्वास नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ऋषिकेश तयार झाला असतो. जानकी सुद्धा तयार झालेली असते. ऋषिकेश तुम्ही कामाला जाणार आहात का, कोर्टात येणार आहे. नाही ग मी कोर्टातच येणार आहे. जायच्या आधी हॉस्पिटलमध्ये जायचंय, अवंतिकाला सोडणार आहेत. की म्हणते ऋषिकेश डॉक्टरांशी बोला आणि प्रोसिजर लवकर कंप्लीट करायला लावा, म्हणजे आपल्याला कोर्टात वेळेवर हजर राहता येईल, मागच्या वेळेसारखी गडबड नको व्हायला. इतका गोंधळ करत असते, हे आवर ते आवर. ऋषिकेश तिला पकडतो हाताला आणि तिच्या गालावर असा प्रेमाने हात फिरवतो. त्याला फार कौतुक वाटत असतं जानकीच्या या वागण्याचं, किती धावपळ करते किंवा किती सगळ्यांच्यासाठी काही ना काही करते. आता ऋषिकेशचं तेवढ्यात फोन वाजलेलं. काय झालंय ऋषिकेश. जानकी मला एका मीटिंगसाठी अर्जंट जायला लागणार आहे, मी नाही येऊ शकत आहे कोर्टात. काय म्हणताय, असू द्या, मीटिंग सुद्धा महत्वाचीच आहे ना, मी जाते, तुम्ही जात मीटिंगसाठी. सोबत अवंतिका आहे, सौमित्र आहे, तुम्ही काळजी करू नका. तू असते तिथे काहीच होणार नाही जानकी, मला गॅरंटी आहे. काही झालं तरी पण तू सावरून घेशील याची खात्री आहे मला, डोंट वरी. वाईट याच गोष्टीचं वाटतंय की घरासाठी लढतीये, काहीतरी धडपड करते आणि मी तुला साथ द्यायला नाहीच आहे. काय म्हणताय ऋषिकेश, आजवर आपल्या घरावर आलेली संकट एकत्र मिळून परतवून लावलीत ना, बरोबर ना. मग हे काय बोलतोय, काय माझ्या पाठीशी होता आणि आहात, मला गॅरंटी आहे ऋषिकेश. त्याचे 2 शब्द सुद्धा पुरेसे आहेत आणि मला हिंमत येते, ताकद येते ऋषिकेश, आणि खूप आहे माझ्यासाठी तेवढंच. एकत्र असलंच पाहिजे, एकत्र गेलंच पाहिजे असं नाही ना. की खूप समजदारपणे बोलत असते, सगळ्या गोष्टी समजून घेत असते, याचंच कौतुक वाटत असतं या ऋषिकेशला की आहे तरी कशी ही जानकी. थँक्यू सो मच मला समजून घेतल्याबद्दल. आता मात्र सगळेच कोर्टात आलेली असतात आणि अवंतिका बरोबर वेळेत आलेली असते. देसाई आधी येऊन बसलेली असते. अवंतिका येते तशी म्हणते, ऍडव्होकेट अवंतिका, तब्येत कशी आहे अवंतिका. मी ठीक आहे देसाई मॅडम, आय एम ओके, थँक्यू सो मच माझी काळजी वाटल्याबद्दल. शर्वरी सुद्धा आलेली असते, जज साहेब सुद्धा आलेले असतात. आता लगेचच्या लगेच कोर्टाची कारवाई सुरू होणार. काय म्हणतात, कारवाई सुरू करावी. शर्वरी म्हणते, अवंतिका बोलायला लागलेली असते की शर्वरी गुन्हेगार नाहीये, हे मागच्या याच्यामध्ये मी प्रूफ करून दाखवलंच आहे. नाही तर अजून एक गोष्ट आम्हाला कोर्टासमोर आणायची, त्याची परवानगी द्यावी. ती म्हणजे काल शर्वरी यांना जेलमधून पळून जायची पूर्ण संधी होती, त्या पळून गेल्या असत्या तरी पण काही हरकत नव्हती, पण तरी सुद्धा त्या पळून गेल्या नाही आणि स्वतः थांबल्या. कारण त्यांचं असं म्हणणं आहे, मी खून केलाच नाहीये,
तर मी पळून का जाऊ. बिन कैदी म्हणून आलेली बाई त्यांना पळवणार होत्या, पण त्या पळाल्या नाही. संधीचे त्यांनी सोनं केलं नाही तर थांबल्यात. मला पळून जायचं नाहीये, कारण मी काहीही केलेलं नाहीये. काही वकील म्हणतात, माय लॉर्ड, हे सगळं खरंच घडलं, याचा काय पुरावा आहे ह्या मनानेही सांगू शकताय ना. आपल्या अशिलाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी अवंतिका वकिलांचा काही प्लॅन असेल, हे कशावरून? बरोबर आहे की नाही जज साहेब? त्यांचा प्लॅनही असू शकतोच की. देसाई वकील आता काहीही बोलत सुटलेली असते. घडलंय ते खरंय की नाही हे सिद्ध करण्यासाठी मला जरा वेळ मिळेल का? करायला मला कोर्टात एका साक्षीदार बोलू इच्छिते मी, देणार का मला परमिशन? जे अशील शर्वरी जे जेलमध्ये आहे तिथल्या लेडी कॉन्स्टेबलला बोलण्याची परमिशन मागतीये मी. साहेब म्हणतात परवानगी आहे. तुमच्या कस्टडीमध्ये आहे का? ती बाई म्हणते हो. तुमच्या कस्टडीमध्ये असताना काल रात्री एक्झॅक्टली काय झालं हे तुम्ही कोर्टाला जरा सांगता का? ज्या लॉकअपमध्ये ठेवलंय त्याच्यामध्ये अजून एक कैद्याला आणून ठेवलं होतं, बरोबर तिच्याच लॉकअपमध्ये. बाईने पळून जाण्याचा प्लॅन केला होता आणि सोबत शर्वरीला सुद्धा चल असं ती म्हणत होते. अवंतिका म्हणते जे काय घडलंय जरा सविस्तर सांगता का तुम्ही, म्हणजे जज साहेबांनाही कळेल. ड्युटीवर होते, माझं काम चाललेलं होतं. त्या बाईने मला आवाज दिला आणि आवाज देऊन देऊन बोलवलं. मला म्हटले की बाथरूमला जायचंय, मला झोपायचंय. म्हणून मी म्हटलं काय ग तुमची कटकट, आणि मी ओरडत असतो दरवाजा उघडला आणि मी परत माझं काम करायला लागले. आता ती आली बाहेर आणि जबरदस्तीने शर्वरीला चल असं ती म्हणत होती. तेव्हा शर्वरी सुद्धा लॉकअपच्या बाहेरपर्यंत आली. बाईने बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि ती एकटी नव्हती जात, तर शर्वरीला सुद्धा जबरदस्तीने खेचून चालली होती. त्या गेल्यात का पळून? नाही, त्या तर खरं तर पळूनच गेल्या असत्या, पण बाथरूमसाठी गेलेली शर्वरी ती बाई पळून जाण्याच्या आधीच मला येऊन सांगितलं की ही पळून चालली आणि जबरदस्तीने मलाही पळून चल असं म्हणतीये. तिला जागेवर पकडून दिलं आणि शर्वरी स्वतःही गेली नाही आणि तिलाही जाऊ दिलं नाही. शर्वरीने स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी चांगलं काम केलेलं असतं, त्या बाईलाही जाऊ दिलेलं नसतं आणि तीही गेलेली नसते. आता जी लेडी कॉन्स्टेबल असते ती सारखं सांगत असते की शर्वरी या निर्दोष आहेत, त्यांनी जर खून केला असता तर त्या पळून गेल्या असत्या, कारण त्यांना चांगली संधी होती. पण नाही, त्या स्वतःही गेल्या नाही आणि त्या बाईला सुद्धा पकडून दिलं. ती का म्हणते शर्वरी यांच्याकडे त्या क्षणी पळून जायची संधी होती. ती लेडी कॉन्स्टेबल म्हणते हो, तिथून पळून गेली असे तरी मला सापडता आलं नसतं, कारण त्यांनी फुल प्लॅन केला होता. जी बरोबर बाई होती तिने तसं केलं नाही शर्वरीने. मग मॅम तुम्हाला आश्चर्य वाटलं नाही का? वाटलं की मला इतकं आश्चर्य वाटलं की संधी असताना सुद्धा संधीचं सोनं नाही केलं आणि ही बाई इथेच का राहिलीये. डायरेक्ट शर्वरीला विचारलं की तू का गेली नाहीयेस, तू जायला हवं होतं ना. तेव्हा शर्वरी मला म्हणाली की हे बघा मी खून केलेला नाहीच आहे, मी निर्दोष, तर मी पळून का जाऊ, आणि मुळात मी निर्दोष आहे, माझी जानकी बहिणी मला सोडवणार यात काही शंकाच नाही, मग मी पळून का जाऊ गुन्हेगार असल्यासारखी. ती का म्हणते माझ्या अशील शर्वरी यांनी खून केलेला नाहीये. जर खून केला असता तर काल रात्री घाबरून जेलमधून ते पळून गेल्याच असता, कारण संधी होती. पण त्यांनी तसं केलं नाही, कारण त्या पळून जाण्यासाठी त्यांनी खून केलेलाच नाहीये, ते पळून का जातील. आणि मला वाटतं एवढं पुरेसं आहे. त्यावरनं क्लिअरली कळतंय त्या खुनी नाहीये, त्या निर्दोष आहे. जय साहेब प्लीज बिलीव्ह मी. साई तुम्हाला काही प्रश्न विचारायचेत का? ती नाही असं म्हणते. सुद्धा बोलती बंद झालेली असते की हे कसं झालं. ही शर्वरी जेलमधून जायलाच डायरेक्ट नाही म्हणाली. ती का आता जागेवर जाऊन बसलेली असते. तिचं बोलून किंवा तिला काय सांगायचंय शर्वरीबद्दल तिचं सांगून झालेलं असतं. ती आता तिच्या जागेवर जाऊन बसते. देसाई वकील आलेले असतात, त्यांचा नवीन पॉइंट मांडणार असतात. देसाई वकील बोलायला लागलेले असतात. या ज्या मॅडम यांनी जी साक्ष दिली आहे त्याच्यानंतर असं लक्षात आलं की शर्वरी निर्दोष नाहीये, तर स्मार्ट आहे आणि ओव्हर स्मार्ट आहे. फार स्मार्ट आहे ती बाई की ती सहजासहजी कुणाच्याही जाळ्यात अडकणार नाहीच आहे. शर्वरी यांना पूर्ण माहिती आहे त्यांनी जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं त्यांच्या विरोधात जाणार, त्या सुटण्याऐवजी अजून अडकणार. म्हणून त्यांनी हुशारीने तिथून पळून जायचं नाही याचा निर्णय घेतला आणि समोरच्या व्यक्तीला वेड्यात काढलं आणि तिला म्हटलंय की तूही जायचं नाही आणि मीही जाणार नाही. आणि शर्वरी यांनी सगळ्यांच्या मनात सिंपती गेन केली की मी निर्दोष आणि मी पळून वगैरे जाण्याची गरज नाहीच आहे. शर्वरी ओव्हर स्मार्ट आहे मिलॉर्ड, आपल्याला कळत नाहीये. 5 तारखेच्या युक्तिवादानंतर त्यांना पूर्ण कल्पना आहे की त्या या केसमधून निर्दोष सुटणार म्हणजे सुटणार, अगदी काहीही झालं तरी. त्यांना खात्री आहे की त्या निर्दोष सुटणार, तर पळून जाण्याचा खटाटोप त्या कशाला करतील. शर्वरी हा खूप स्मार्ट आहे मॅडम. मिलॉर्ड मी तुम्हाला सारखं सारखं सांगण्याचा प्रयत्न करतेय. तीच बाई निर्दोष असती तर ती इतकी शांत स्तब्ध राहिलीच नसती, कारण तिने खून केलाय आणि तिला अलगद या सगळ्यातून बाहेर यायचंय. शर्वरी निर्दोष आहे हे अवंतिकाने ओरडून ओरडून सांगितलेलं असतं आणि तिने खून केलाच नाहीये हे जयसाहेबांपुढे तिने प्रूव्ह केलेलं असतं. का तर ती पळून गेली असती, रात्री संधी होती, संधीचं सोनं करता आलं असतं, पण तिने तसं काही केलंच नाही. आता सगळ्यांना एक सिंपती मिळालेली असते आणि खरंच शर्वरी निर्दोष आहे हे सगळ्यांनी मान्य केलेलं असतं. आता देसाई वकील उठतात आणि म्हणतात की जज साहेब मी एक डेमॉन्स्ट्रेशन करून बघतीये, प्लीज मला तेवढी परमिशन द्यावी. जयसाहेब म्हणतात आहे की परमिशन. आता तो स्टॅच्यू असतो तो पहिले उभा असतो जेव्हा शर्वरीने वार केला, आणि आता दुसरे असतं म्हणजे देसाई जेव्हा दाखवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्या स्टॅच्यूला बसवलेलं असतं खुर्चीवर. आता मात्र शर्वरीला बोलवतात आणि शर्वरीला हातोड्याने वार करायला लावतात. शर्वरी अगदी चुकून सहज असा वार करते. तेव्हा देसाई वकील जे असतात ते म्हणतात नाही, पूर्ण फोर्सफुली वार करायचा आहे तुम्हाला.
आता जेव्हा शर्वरी फोर्सफुली वार करते तेव्हा बरोबर टाळूवरच तिने वार केलेला असतो आणि जेवढी ताकद आहे तेवढी लावलेली असते. आता जेवढी ताकद आहे तेवढी लावल्यावर बरोबर टाळूला इतका मोठा आघात झालेला असतो. जेवढा राहुलने वार केल्यावर आघात होईल तेवढाच आघात शर्वरीने वार केल्यावर सुद्धा झालेला असतो. आता मात्र सगळ्यांचं धाबदन आणलेलं असतं. सगळेच आता घाबरतात. हे देसाई वकिलाने आपण जे इतके वेळ हे करून प्रूव्ह करू शकलो नाही, अगदी सेकंदात तिने प्रूव्ह केलंय. इझिली कोणाच्याही लक्षात येईल की शर्वरी सुद्धा विक्रांतला मारू शकते आणि शर्वरी सुद्धा विक्रांतचा खून करू शकते. हे प्रूव्ह केलेलं असतं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. ती स्वतःच घाबरलेली असते की हे देसाई वकील मला बरोबर अडकवतीये. साहेबांनी हा पॉइंट नोट केलेला असतो. देसाई वकील सुद्धा हसायला लागलेली असते. तेच आता एकमेकांकडे बघतात आणि सडीक चिडीक चूप झालेले असतात. देसाई आता तिला 2 वारातच लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात जा असं म्हणते, कारण स्पष्ट दिसत असतं की शर्वरी सुद्धा फोर्सफुली वार करू शकते. देसाई वकील म्हणतात की आता मला जे डेमॉन्स्ट्रेशन करण्यात आलं त्यातून हेच सिद्ध होतं, व्यक्ती जर बसलेली असेल तर शर्वरी सुद्धा इझिली त्याला मारू शकते, इझिली त्याच्या टाळूवर वार करू शकते, त्याला घायाळ करू शकते. अगदी सगळ्यांनीच बघितलंय शर्वरी सुद्धा वार करू शकते. शर्वरी यांच्या उंचीची व्यक्ती सुद्धा हल्ला करू शकते, समोरच्याला मारू शकते आणि स्वतःला हवं ते करू शकते. अगदी सहज सगळ्यांनाच दिसलं. या कृत्यामुळे हे जे काही केलं याच्यामुळे सगळ्यांचीच बोलती बंद झालेली असते. अगदी बोलण्यासारखं काहीही उरलेलं नसतं. शर्वरी अलगद अडकलेली असते आणि देसाई वकिलाने शांतपणे सगळं काही बरोबर प्रूव्ह करून दाखवलेलं असतं की शर्वरी सुद्धा तिच्या नवऱ्याला मारूच शकते. याच्यातून हे सिद्धच होतंय. पण ती काय सौमित्र चांगलेच हादरलेले असतात की आपण जे करायला गेलो, आपण जे म्हणत होतो त्याच्या विरुद्ध बरोबर देसाई वकिलांनी केलेलं असतं आणि सगळ्यांचीच बोलती बंद करून टाकलेली असते. राहुल उंच आहे म्हणून तो वार करू शकतो हे ठीक आहे, पण बसलेली व्यक्ती जर असेल तर शर्वरी सुद्धा समोरच्याला मारू शकते किंवा जीवेनिशी ती प्राण घेऊच शकते. हे बरोबर सिद्ध केलेलं असतं. आता मात्र सगळ्यांची बोलती बंद झालेली असते आणि सगळ्यात महत्वाचं शर्वरीला घाम फुटलेलं असतो. शर्वरीला कळत असतं की मी अगदी जवळ पोहोचली आणि ही देसाई वकील काय मला सोडत नसते. विक्रांतवर राहुल यांनीच हल्ला केला हे सारखं म्हणणं चुकीचं आहे आणि राहुल यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण राहुल यांनी काही केलेलं नाहीये हे सिद्ध होतंय आणि शर्वरी यांनी केलंय हे सारखं आपल्याला दिसतंय. तरी सुद्धा राहुल हे निर्दोष आहे हे सिद्ध करण्यामागे का सगळे राहुलच दोषी आहे हे सिद्ध करण्यामागे का सगळे धडपडताय जय साहेब, मला हे कळतच नाहीये. आणि शर्वरी गुन्हेगार असून सुद्धा शर्वरीने काहीच केलं नाही हे का सगळे प्रूव्ह करताय. आता मात्र देसाई वकिलांनी बोलतीच बंद केलेली असते. आणि काय यांनी एवढं जोर लावून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला ते तसं सिद्ध होत नाही. या उलट हे असंही होऊ शकतं हे सिद्ध होतं आणि याच्याने शर्वरीच्या नवऱ्याचा खून करू शकते हे तर मात्र 100% आता सगळ्यांच्या समोर आलंच आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार विक्रांत यांच्यावर ज्या फोर्सने हमला झाला तेव्हा ते बसलेले होते आणि त्यामुळे शर्वरी यांना इझिली त्यांच्यावर हमला करता आला. त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलंच नाही की ते उभे होते, त्याच्यावर ते बसलेले होते. बसल्या त्यांच्यावर वार केला हे अगदी स्पष्ट आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. त्यामुळे शर्वरी निर्दोष आहे हे त्या दिवशीच्या डेमॉन्स्ट्रेशनवरून सिद्ध होत नाही. आणि आज सुद्धा जे म्हणताय की शर्वरी वार करू शकत नाही तर नाही, सगळ्यांनी बघितलंय शर्वरी वार करू शकते. त्यावर जेव्हा हमला केला गेला तेव्हा कमरेची हाडं एका विशिष्ट प्रकारे बेंड झाली, म्हणजेच विक्रांत हे बसलेले होते आणि गाफील असताना त्यांच्यावर वार करण्यात आला आणि तो शर्वरी यांनीच वार केला. आता जो डेमो झालाय त्याच्यातून हेच सिद्ध होतंय की विक्रांतवर जेव्हा हमला झाला तेव्हा विक्रांत बसलेले होते आणि इझिली शर्वरी त्यांना मारू शकते. जनकी आता तोंडाला हात लावते, खूप घाबरलेली असते की हे काय ऐकतेय मी. यांच्याकडे मोटिव्ह होता शर्वरी यांचे बोटांचे ठसे मर्डर वेपनवर आहे आणि आत्ताच्या डेमोतून तर सिद्ध झालंय तिने कसा वार केलाय आणि ती कसं मारू शकते. 100% तिनेच नवऱ्याला मारलंय. आता बरोबर टाळूवर वार केलाय तिने. तसाच वार विक्रांतच्या टाळूवर सुद्धा ऍक्च्युअल मध्ये झालेला आहे हे तर आपल्याला पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये अगदी स्पष्ट दिसतं. पावलं असणार आहे कारण त्यांनी इझिली हे सगळं करून दाखवलं आणि बरोबर पहिला हमला हा टाळूवरच केलाय. देसाई वकिलांनी खूप छान असं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलेलं असतं. शर्वरी यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्यात यावी एवढीच विनंती आहे माझी. तिला घाम फुटलेला असतो, शर्वरीला चक्कर यायला लागलेली असते कारण ती अडकतीये हे तिच्या आता स्पष्ट लक्षात आलेलं असतं. आणि काल पुढच्या तारखेला देण्यात येणार. शर्वरी ही चक्कर येऊन पडलेली असते तेव्हा सगळेच पळत असतात, वंस करत. इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही थांबा, आम्ही बघतो त्यांना काय झाले, तुम्ही लांब व्हा. तोंडात पाणी वगैरे मारलेलं असतं. शर्वरी परत शुद्धीवर येते. वहिनी माझं काय होणार, मी अडकणार का, मी जाणार का जेलमध्ये. जानकी म्हणते हे बघा वंस, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही रिलॅक्स राहा, काही केलं नाहीये ना, निर्दोष सुटाल, प्लीज तुम्ही शांत व्हा. आहोत ना आम्ही, सोडू ना तुम्हाला, तुम्ही टेन्शन कशाला घेताय. पोलिसांनी ओढून चालवलेलं असतं. रडत असते ती, गयावया करत असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. शर्वरीला बाहेर आणलेलं असतं त्या लेडी पोलिसने आणि इथे बस तुला भेटायला आलेत.
शर्वरीला तिथे आणून उभं केलेलं असतं. इन्स्पेक्टर असते, ती वाट बघत असते. आता शर्वरीला माहिती असतं आपण खून केलाय आणि आपण पुरतं अडकणार आहोत. मागचा पुढचा विचार करत नाही. लेडी पोलीस कडून तिने रिव्हॉल्वर तिचा हिसकावलेला असतो आणि तिथे अवंतिका आणि जानकी बरोबर त्याच वेळेला आलेले असतात. शर्वरी म्हणते पुढे येऊ नका. जानकी म्हणते थांबा वंच, असं काही करू नका. जीवाचं बरं वाईट करू नका. आम्हाला माहिती तुम्ही निर्दोष आहात. कशाला जीवाचं काही बरं वाईट करायला चाललात? आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय तुम्हाला सोडवण्याचं. रडायला लागलेली असते आणि म्हणते नका वाचू, विक्रांतचा खून मीच केलाय. शर्वरीने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं की विक्रांतचा खून मीच केलाय. कशाला मला वाचवताय आणि कशाला त्या फंद्यात पडताय? आता मात्र तिथे उभे असलेल्या लेडी पोलीस, हवालदार, शर्वरी, अवंतिका, जानकी 5 जणांनी ऐकलेलं असतं की शर्वरीने स्वतःच्या तोंडाने कबूल केले की विक्रांतचा खून मीच केलाय. जानकी, अवंतिका यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. मित्रांनो, आता स्वतःच्या तोंडाने तिने कबूल केलेलं असतं आणि केसचा निकाल त्या जागेवर लावलेला असतो. बघू आता कोर्टात कसं आणि काय प्रूफ होणार आणि शर्वरीने खरंच खून केलाय की टेन्शन मध्ये येऊन ती म्हटली की विक्रांतचा खून मीच केलाय. हे जर बघायचं असेल मित्रांनो, शर्वरी कशा प्रकारे वाचणार किंवा शर्वरीने खरंच जो खून केला असेल तर ती कशी अडकणार, तर मित्रांनो जज साहेब तिला कठोरातली कठोर शिक्षा देणार म्हणजे देणार, यात काही शंकाच नाही. बघू आता कोर्टाच्या दुसऱ्या तारखेमध्ये शर्वरीला अटक होणार की शर्वरी निर्दोष हे साबित होणार. आता ती जे बोलली आहे ते रागाच्या भरात बोलली आहे, टेन्शनमध्ये बोलली की खरोखर तिने खून केलाय, हे बघूया आपण पुढच्या भागात. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.